नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी तुमचं नेहमीप्रमाणे ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो. पृथ्वीराज चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे या राज्यातले ज्येष्ठ नेते. त्यांना बाबा असं टोपण नाव आहे. हे राजकारणातले बाबा असूनही ते बुवा बाबासारखे बलात्कारी नाहीत, भ्रष्टाचारी नाहीत, व्यभिचारी नाहीत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पद्धतीचे नेते अलीकडे सहसा सापडत नाहीत. या पद्धतीचे नेते जर विविध राजकीय पक्षात निर्माण झालेत तर भलेही विकासाचा वेग थोडा हळू असेल, पण तो शाश्वत असेल, निश्चित असेल, नक्की असेल. आणि ज्या कामावर अमुक एखादी रक्कम खर्च करायची असेल ती नक्की खर्च झालेली असेल. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नाहीत, ते नेते आहेत. आणि चव्हाण अतिशय स्पष्ट वक्ते आहेत, सरळ मार्गी आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. पृथ्वीराज हे मुख्यमंत्री असताना प्रसंगी स्वतःच्या पक्षातल्या मंत्र्यांना देखील जर अमुक एखादा मंत्री चुकला तर त्याला तोंडावर सुनावून मोकळे व्हायचे आणि राष्ट्रवादी पक्षावर किंवा थेट शरद पवार किंवा अजितदादांवर देखील तोंडसूक घेऊन मोकळे व्हायचे. जर अमुक एखाद्या ठिकाणी पवार काका पुतण्याची भूमिका किंवा काम करण्याची पद्धत, निर्णय घेण्याची पद्धत कुठे चुकली असेल तर पृथ्वीराज त्यावेळेला मुख्यमंत्री असताना त्यांना सुनावून मोकळे व्हायचे. पण पृथ्वीराज यांच्या याच नेमक्या स्ट्रेट फॉरवर्ड स्वभावाची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. त्यांच्याविषयी विनाकारण दिल्लीत कान भरण्यात आले आणि त्यातून पृथ्वीराज मागे पडत गेले. जर या राज्यातला संपूर्ण काँग्रेस पक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाती सोपवला असता, त्यांना एकमुखी पाठिंबा एक नेता म्हणून दिला असता, तर मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष या राज्यात अधिक मजबूत झाला असता. पण ते घडलं नाही. मित्रांनो, पृथ्वीराज चव्हाण नेमके जे बोलतात ते हातचं काहीही राखून न ठेवता बोलतात, म्हणून ते मला अगदी मनापासून आवडतात. शंकरराव चव्हाण जसे स्ट्रेट फॉरवर्ड होते, स्वच्छ होते, राज्यावर देशावर मनापासून प्रेम करणारे होते, त्यांचा या राज्यातला खरा वारसदार मला अशोक चव्हाण नाही तर पृथ्वीराज चव्हाण वाटले. याच पृथ्वीराज चव्हाण यांनी 9 जुलै 2023 म्हणजे साधारणतः 2.5-3 महिन्यापूर्वी लोकसत्ता या दैनिकाला मुलाखत दिली होती. आणि त्या मुलाखतीत त्यांनी जे सांगितलं ते तंतोतंत खरं ठरतं की काय अशी शंका किंवा अशी खात्री मला पटू लागली आहे. पृथ्वीराज त्या मुलाखतीत म्हणाले होते की अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातलं राजकीय वातावरण पूर्णतः बदललं आहे. शिवाय अजित पवारांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे एकंदरीत एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता कमी झालेली आहे. त्यामुळे पुढले मुख्यमंत्री अजित पवार हेच असतील. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीराज म्हणाले होते की राष्ट्रवादीमध्ये आणि शिवसेनेत झालेल्या बंडामुळे यापुढे आपल्या या राज्यात, या महाराष्ट्रात केवळ 2च राजकीय पक्ष चर्चेत असतील, अग्रक्रमी असतील. त्यापैकी एक भारतीय जनता पक्ष असेल,
आणि दुसरी अर्थात काँग्रेस असेल. थोडक्यात काय तर काँग्रेसचा कट्टर विरोधी पक्ष, काँग्रेसचा कट्टर विरोधक म्हणजे भारतीय जनता पक्ष, पण प्रसंगी त्याचं देखील कौतुक करायला पृथ्वीराज या मुलाखतीमधून थांबले नाहीत. त्यांनी इतर साऱ्या पक्षांची तुलना, थोडक्यात काय तर ते कसेबसे जिवंत राहतील हा असाच अर्थ पृथ्वीराज यांच्या मुलाखतीमधून निघत होता. आणि काँग्रेसच्या तोडीस तोड केवळ भारतीय जनता पक्ष असेल हे त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सूचित केलं. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता कमी झाल्यामुळे त्यांच्याऐवजी अजित पवार हेच पुढले मुख्यमंत्री असतील, ही जी मुलाखत त्यांनी थेट 2.5-3 महिन्यापूर्वी दिली होती ती खरी ठरते की काय अशी शंका मला वाटू लागलेली आहे. लव्ह यू बाबा, फार सुंदर अशी ती मुलाखत होती, म्हणून त्या मुलाखतीवर मी आजही टप्प्याटप्प्यानं कायम बोलत असतो. वास्तविक पृथ्वीराज चव्हाण यांना आपल्या या राज्यातला अजिबात न आवडणारा नेता म्हणजे अजित पवार. पण अजित पवार यांच्याविषयी बाबांना म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांना जरी नफरत असली, राग असला, फारसं प्रेम त्यांच्यावर नसलं, तरीही एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांच्या नावाचा मुख्यमंत्री म्हणून विचार हे त्यांनी त्या लोकसत्याला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगून टाकलेलं आहे. थोडक्यात काय तर प्रसंगी अजित पवार यांचं कौतुक करताना देखील ते अजिबात त्यांनी कुठे कंजूशी दाखवलेली नाही. अर्थात एकनाथ शिंदे हा माझा अतिशय लाडका आणि आवडता मुख्यमंत्री. मात्र एकनाथ शिंदे यांना मी वारंवार जे सांगत होतो नेमकं तेच घडलं आहे की त्यांनी जी माणसं जवळ केली ती माणसं त्यांना पटकन ओळखता आली नाही. मग त्यात त्यांचे बहुतांश मंत्री असतील किंवा अनेक नेते असतील, काही अधिकारी असतील. थोडक्यात काय की सभोवताली ज्या चुकीच्या लोकांनी गर्दी केली त्यातून हा अतिशय उत्तम नेता विनाकारण वादग्रस्त ठरत गेला आणि ज्याची नोंद विशेषतः भाजप श्रेष्ठी घेत असतात आणि त्याचाच तोटा त्यांना होतो आहे. अर्थात त्यावर मी अनेकदा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष म्हणजे कधी त्यांना थेट सांगून किंवा त्यांच्याविषयी स्पष्ट लिहून बोलून देखील अनेकांना माझी ही भूमिका रुचत नाही. वास्तविक शिंदे यांच्यावर असलेल्या प्रेमातून मी ते बोलत असतो, सांगत असतो. पण त्याचा मोठा राग मध्यंतरी त्यांच्या चिरंजीवांना खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांना आला असल्याची पक्की माझी माहिती आहे. परंतु माझी भूमिका चुकीची नाही. ती मनापासून मी ज्याच्यावर प्रेम करतो त्या एकनाथ शिंदेविषयीच्या असलेल्या प्रेमातून, लोभातून, त्यातून मी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि त्याचा जर राग एखाद्याला येत असेल तर मला त्याची काळजी नाही, चिंता नाही, पर्वा नाही. उलट एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजित पवार वास्तविक मनातून पृथ्वीराज यांना नक्कीच ही घडणारी घटना आवडणारी नसेल आणि त्याच भूमिकेवर मी देखील ठाम आहे. परंतु भारतीय जनता पक्षांचे दिल्लीत बसलेले नेते, त्यांचा दृष्टिकोन, त्यांचा अनुभव किंवा त्यांना निवडणुका कशा जिंकायच्या याचं नेमकं यांचं गणित त्यांच्याकडे असल्यामुळे ते कदाचित या दिवसामध्ये या बदलाच्या विचारावर ठाम असतील किंवा येत असतील. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी ही जी माहिती दिली त्यावर गांभीर्यानं विचार करण्याची
गरज आलेली आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांचं महत्त्व विशद करीत असताना त्यांनी विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्यात घडलेल्या बंडखोरीमुळे कशी अस्ताला चालली आहेत हे जेव्हा सांगितलं तेव्हा राष्ट्रवादीविषयी फारसं वाईट वाटण्याची गरज नाही, परंतु ज्या मराठी लोकांसाठी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना झटत होती त्या शिवसेनेचे या पद्धतीचे हाल बघून मनापासून वाईट वाटतं. एनिवे, बघूया पुढल्या काही दिवसात काय घडतं ते. तूर्त एवढंच. नमस्कार मित्रांनो.